नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, जनावरांसाठी चाप कटर म्हणजेच कडबा कुट्टी मशीन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। महाडीबीटी अंतर्गत चाप कटर खरेदीसाठी तब्बल 50% पर्यंत अनुदान मिळू शकते। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मोबाईलवरून महाडीबीटीवर चाप कटरसाठी अर्ज कसा करायचा, कोणते कागदपत्रे लागतात आणि अर्ज यशस्वीपणे कसा भरायचा हे सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अशा शेतीविषयक योजना, महाडीबीटी अनुदान, सरकारी JR, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि नवीन कृषी अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमच्या मोबाईलचे क्रोम ब्राउझर किंवा गुगल ओपन करून घ्यायचे आहे व तिथे सर्च करायचे महाडीबीटी फार्मर। महाडीबीटी फार्मर सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल महाडीबीटी फार्मर लॉगिन, तिच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर दोन पॉपअप येईल, त्याला ओके करून घ्यायचे। त्यानंतर खाली स्क्रोल करायचे व तिथे दिसेल अर्जदार लॉगिन, त्या ठिकाणी फार्मर आयडी टाकून घ्यायची। शेतकरी आयडी प्रविष्ट करा, या ठिकाणी फार्मर आयडी टाकून घ्यायची। फार्मर आयडी टाकल्यानंतर OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचे व आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा। OTP टाकल्यानंतर OTP तपासा या बटनावर क्लिक करायचे। त्यानंतर महाडीबीटीचे पोर्टल लॉगिन होईल। लॉगिन झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुमचे वैयक्तिक तपशील दिसेल, त्यामध्ये तुमचे जर प्रोफाईल 100% कंप्लीट नसेल तर प्रोफाईल 100% कंप्लीट करून घ्यायची। त्यानंतर अर्ज करण्यासाठी घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करायचे। यामध्ये बरेचसे ऑप्शन दाखवले जाईल, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने सुविधा, बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, फलोत्पादन। यामध्ये तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण या पहिल्या ऑप्शनवर बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यामध्ये तुमचं सर्वात पहिल्यांदा तालुका, गाव, शहर दाखवले जाईल, या ठिकाणी तालुका निवडून घ्यायचा आहे। तालुका निवडल्यानंतर तुमचे पुढे गाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर खाली मुख्य घटक ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य ह्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे। त्यानंतर दुसऱ्या ऑप्शन तपशील, तपशीलमध्ये बरेचसे ऑप्शन दाखवले जाईल, ऊस तोडणी यंत्र, ट्रॅक्टर पॉवर डीलर चलित अवजार, प्रक्रिया संच, पॉवर टिलर, बैल चलित अवजार। यामध्ये तुम्हाला मनुष्य चलित अवजार हे ऑप्शन निवडून घ्यायचे आहे। जर तुम्हाला ट्रॅक्टरवरची कुट्टी मशीन घ्यायची असेल तर तुम्हाला ट्रॅक्टर पॉवर डीलर चलित अवजार हे ऑप्शन निवडून घ्यायचे आहे। जर मनुष्य चलित घ्यायचे असेल साधे तर मनुष्य चलित अवजार या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर खाली यंत्र सामग्री अवजारे उपकरणे ह्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे। तिथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसेल, अंतर्मशागत अवजारे, इतर अवजारे, कल्टिव्हेटर कापणी यंत्र, जमीन सुधारणा अवजारे, टोकन यंत्र, नांगर पेरणी यंत्र। यामध्ये तुम्हाला फॉरेज, ग्रॉस अँड स्ट्रॉ, रेसिड्यू मॅनेजमेंट, कटर, श्रेडर हे ऑप्शन निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर खाली मशीनीचा प्रकार हे ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करायचे। या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसेल चाप कटर अबाव 3 फीट व चाप कटर अपडो 3 फीट। अबाव 3 फीट म्हणजे 3 फुटापेक्षा जास्त व्यास असलेले म्हणजे थोडे मोठे मशीन व अपडो 3 फूट म्हणजे 3 फूट किंवा 3 फुटापेक्षा कमी व्यास असलेले। या ठिकाणी आपण चाप कटर अबाव 3 फूट हे ऑप्शन निवडून घेत आहे। त्यानंतर खाली मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही व पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे, याला टिक मार्क करून घ्यायचे व जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचे। त्यानंतर जतन केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? जर आणखी घटकासाठी जर अर्ज करायचा असेल तर यस करा, नाही तर नो करा। या ठिकाणी आपण नो केलेला आहे। त्यानंतर आपल्याला अर्ज सबमिट करण्यासाठी अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। एक पॉपअप येईल, त्याला ओके करून घ्या। त्यानंतर अर्ज पहा या बटनावर क्लिक करा। या ठिकाणी पहा हे ऑप्शन दिसेल, त्यामध्ये आपला अर्ज दाखवला जाईल। यामध्ये योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या
योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील याला टिक मार्क करून घ्या। त्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करा। अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही यावर्षी इतर घटकासाठी जर अर्ज करून पेमेंट केलेले असेल 23 रुपये 60 पैसे तर तुम्हाला पेमेंटची गरज पडणार नाही, अर्ज डायरेक्टली सबमिट होऊन जाईल। जर नसला करेल तर तुम्हाला या ठिकाणी 23 रुपये 60 पैसे एवढे पेमेंट करायचे आहे। या ठिकाणी अर्ज सादर करा या ऑप्शनच्या ठिकाणी तुम्हाला पे ॲप्लिकेशन फीस हे ऑप्शन येईल, त्या ठिकाणून तुम्ही पेमेंट 23 रुपये 60 पैसे एवढे पेमेंट करून अर्ज सबमिट करून द्या। शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही चाप कटरसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। पुढील व्हिडिओमध्ये आपण चाप कटरची लॉटरी लागल्यानंतर म्हणजेच अर्ज मंजूर झाल्यानंतर कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची हे सविस्तर बघणार आहोत। त्यासाठी पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये।